मी आहे सोनम कथा लेखिका. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तुमच्या सर्वांच्या आवडत्या मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स या पॉडकास्ट चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूप सुंदर गोष्ट जिचे नाव आहे कावळा आणि कोकिळा. एकदा ना एका झाडावर खूप सुंदर सुंदर रंगबिरंगी पक्षी बसलेले असतात. त्यांचा आवाज सुद्धा खूप गोड असतो. सर्वजण आपापल्या सुंदर आवाजामध्ये गाणी म्हणत असतात. सर्वांना आपल्या आपल्या सुंदर दिसण्याचा, आवाजाचा खूप गर्व असतो. त्यामध्ये बगळा काय म्हणतो, माझ्याकडे पहा, मी किती पांढरा शुभ्र आहे आणि किती सुंदर दिसतो मी. तेवढ्यात राजहंस म्हणतो, अरे माझ्याकडे पहा, माझ्यासारखा कुणीच नाहीये. माझा रुबाब बघा, माझी ही चाल बघा, आहे की नाही मी एक नंबर. आणि मग तेवढ्यात रंगबिरंगी बुलबुल पक्षी सुद्धा आपल्या गोड आवाजात गाणी म्हणतात आणि मग नंतर बोलतात, अरे आम्ही तर सुंदर पण आहोत आणि सुंदर सुंदर गाणी सुद्धा म्हणतो. आमच्यासारखं कुणी सुद्धा नाहीये. अरे वा, मोर येतो आणि म्हणतो, हं, तुमच्यासारखं कोणी नाहीये, तर मला बघून काय म्हणणार तुम्ही? माझ्याकडे पहा तर एकदा. माझ्याबद्दल आता तुम्ही काय बोलणार सांगा बरं? आणि तो आपला सुंदर पिसारा फुलवून नाचू लागतो. आता मात्र सर्वजण एकटक त्याच्याकडे पाहतात आणि मान्य करतात, अरे हां, मोर तर सर्वात जास्त सुंदर आहे. आणि मग सर्वजण त्याचे कौतुक करतात. हो बाबा, तू सर्वात जास्त सुंदर आहेस. आणि त्या तिथे झाडावर एक कोकिळा येऊन बसते आणि तिला पाहतात सर्वजण हसायला लागतात. तिची मस्करी करतात, तिला चिडवतात. "इ शी, किती काळे कुट्ट आहे ही. शी." आणि तो कावळा सुद्धा. त्या सर्वांचे बोलणे ऐकून कोकिळेला खूप वाईट वाटते. राग पण येतो, पण ती कुणाशीही भांडत नाही. आणि तेवढ्यात ते सर्व ऐकून कावळा तिकडे येतो आणि आपल्या कर्कश आवाजात जोरजोरात ओरडून सर्वांना सांगतो, हो आहे मी काळा. मग काय झाले, तरीही मी सर्वात हुशार आहे तुमच्या सर्वांपेक्षा. आणि हो, मी मनुष्यवस्तीत सुद्धा राहू शकतो, जाऊ शकतो. तिकडे पण मला खूप मान सन्मान मिळतो. मला कोणीही पकडून ठेवत नाही आणि मी तुमच्यापेक्षा खूप चांगला आहे. आणि मग कोकिळा सुद्धा शांतपणे बोलते. तिच्या सुंदर आवाजामध्ये ती सांगते, हो मी काळी आहे. मग काय झाले? माझा आवाज माझा आवाज किती गोड आहे आणि सर्वांना पण खूप आवडतो. मी कोणाला त्रास देत नाही, वाईट बोलत नाही, भांडत सुद्धा नाही. तुम्हाला माहिती आहे का? सुंदर दिसणं हे आपल्या हातात नाही, पण चांगले वागणं आपल्या हातात असते. देवाने प्रत्येकाला काही ना काही गुण दिले आहेत. पण त्याचा आपण गर्व करायचा का? आणि दुसऱ्यांचा अपमान करायचा? हे योग्य आहे का? आपण सर्वांनी एकमेकांच्या कलागुणांचा सन्मान केला पाहिजे ना, अपमान नाही. सर्वांना ती जे सांगते ते पटतं आणि मग ते सर्वजण तिची माफी मागतात. सर्वजण एकत्र प्रेमाने राहतात. तात्पर्य काय? स्वतःला श्रेष्ठ समजून दुसऱ्यांचा अपमान कधीही करू नये.